नमस्कार, मी प्रशांत सोनार. हॅलो 24 तासमध्ये आपलं स्वागत. विषय आहे शिक्षण आणि करिअरचा. त्यामुळे अर्थातच तुम्ही हॅलो 24 तास नक्की पाहणार. कारण काय झालंय की मे महिना म्हटलं किंवा जून महिना म्हटलं की विविध परीक्षांचे निकाल लागलेले असतात आणि निकाल लागल्यानंतर आपली जी धावपळ असते एक विद्यार्थी आणि पालक म्हणून ती खूप असते. आणि जर आपल्याला योग्य मार्गदर्शन जर झालं तर ती धावपळ कदाचित खूप रित्या नियंत्रित करता येईल आपल्याला. आणि ह्यासाठीच आजचा हा प्रयत्न आहे. हॅलो 24 तासच्या माध्यमातून आयकॅन अकॅडमीचे 2 असे दिग्गज सर आले आहेत जे आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत करिअर इन कॉमर्स या विषयाच्या अनुषंगाने. आयकॅन अकॅडमी ही पुण्यातली आहे आणि विशेषतः CA आणि CS अभ्यासक्रमासाठी प्रतिष्ठित क्लास म्हणून ओळखली जाते. आयकॅनची सुरुवात ही CS असलेले दुष्यंत जैन आणि CA आणि त्याचसोबत CWA असलेले सोपान गायकर यांनी साधारण 2014 साली केली आणि आजपर्यंत अनेक विद्यार्थी इथून CA आणि CS झालेले आहेत. आयकॅनने CA आणि CS यामध्ये 50हून अधिक ऑल इंडिया रँकर्स देखील दिलेले आहेत. संपूर्ण भारतातून आणि नेपाळमधून, भूतानमधून इत्यादी इतर ठिकाणाहून देखील विद्यार्थी हे आयकॅनमध्ये शिकायला येतात. आयकॅन ही संपूर्ण भारतातून अधिकतम निकाल देणारी अकादमी असून तेथील विद्यार्थ्यांना नामवंत कंपन्यांमध्ये उच्चतम पदावर देखील नियुक्त करण्यात आलेलं आहे. आणि आज आपण जी चर्चा करणार आहोत ती सोपान गायकर आणि अक्षय बहिरवडे यांच्याकडून जे करिअर इन कॉमर्स या संदर्भात आपल्याला अधिकाधिक चांगली अशी माहिती देणार आहेत. पण त्यांच्याबद्दल जाणून घेणं देखील तितकं स्वाभाविक आहे. सोपानजी हे स्वतः CA आणि CMA आहेत. ऑल इंडिया रँकिंगमध्ये ते 5व्या क्रमांकावर होते फायनलमध्ये CMAच्या. त्याचसोबत ऑल इंडिया रँकिंगमध्ये 30व्या क्रमांकावर होते इंटर CMAच्या. साधारणतः आतापर्यंत त्यांना 14 वर्षाचा अनुभव आहे आणि 14 वर्षात तुम्ही विचार केला असेल किती विद्यार्थी त्यांच्या हातून घडलेले देखील आहेत. त्याचसोबत अक्षयजी आहेत, अक्षय बहिरवडे ज्यांनी स्वतः CS केलेला आहे. त्याचसोबत MBA आणि LLB देखील केलेलं आहे आणि आज ते 5 वर्षाहून जास्त काळ या क्षेत्रामध्ये आहेत, ज्यामध्ये त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना आयकॅन अकॅडमीच्या माध्यमातून मार्गदर्शन देखील केलेलं आहे. सुरुवातीला माझा प्रश्न आहे की CA आणि CS असं म्हटलं की आम्हाला फार अवघड वाटतं, तर ह्याच्यावरती काय उपाय? सर, तसं बघितले तर कॉमर्समधल्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर काही ऑप्शन्स असतात. 12वी नंतर भरपूर काही संधी आहेत. त्यात ते चार्टर्ड अकाउंटन्सीचा कोर्स करू शकतात, कंपनी सेक्रेटरीचा कोर्स करू शकतात, त्याच्याबरोबर MBA तो एक कोर्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त बरीचशी मुलं भारतातनं UPSC किंवा MPSCसाठी प्रिपरेशन करतात, महाराष्ट्रातनं जर आपण महाराष्ट्रातलं बोलायचं झालं तर. आणि त्याच्या व्यतिरिक्त बँकिंग हा एक ऑप्शन आहे. पण ह्या सर्व ऑप्शन्समधनं जर आपण सर्वश्रेष्ठ ऑप्शन निवडला तो प्रामुख्याने CA आणि CS कोर्सेस येतो. आता रिसेंटलीच UPSCचा निकाल लागला, ज्यात जवळपास 5,72,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी फक्त 800 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि मग उरलेल्या जे उर्वरित विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काही ऑप्शन उरत नाही. सेम MPSCचं जर बघितलं तर सेम असंच होतं. बँकिंगमध्ये ज्यावेळेस वेकन्सीज निघतात त्यावेळेस मुलांना त्या ओपनिंग फिलअप करण्यासाठी घेतलं जातं. पण जर हे प्रोफेशनल कोर्सेस बघितले आपण, चार्टर्ड अकाउंटन्सीचा कोर्स म्हणा किंवा कंपनी सेक्रेटरीचा कोर्स म्हणा किंवा CMAचा जो कोर्स आहे, हे कोर्सेस जे आहेत ह्याच्यासाठी ओपनिंग्स खूप जास्त प्रमाणात आहेत. खूप म्हणजे चार्टर्ड अकाउंटन्सीचा कोर्स बेसिकली पूर्ण भारतभरात लोकांना माहीत आहे, पण CSचा कोर्स जास्त प्रचलित नाही आहे. कंपनी सेक्रेटरीचा कोर्स भारतात 22 लाखपेक्षा जास्त कंपन्या आहेत. प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड कंपनीजची जर टोटल घेतली तर 22 लाखपेक्षा जास्त कंपन्या आहेत. पण त्यामागे भारतात कंपनी सेक्रेटरीची संख्या केवळ 60,000 आहे आणि प्रत्येक कंपनीमागे एक कंपनी सेक्रेटरीची गरज असते. पण हा मोठा डिफरन्स राहण्यामागचं कारण एकच की ह्या कोर्सचा अवेअरनेस फार कमी जणांना आहे आणि अवेअरनेस कमी असल्यामुळे बऱ्याचशा जणांना वाटतं की हे कोर्सेस डिफिकल्ट आहेत. तर CAचा कोर्स असो किंवा CSचा कोर्स असो किंवा CMAचा कोर्सेस, बेसिकली हे कोर्सेस अतिशय म्हणजे 60 ते 40-50-60% विद्यार्थी 11वी-12वीत त्यांना जर पडलेले असतील तरीसुद्धा हे कोर्सेस करू शकतात. अवेअरनेस नसल्यामुळे त्यांचा ह्या कोर्सेसकडे कल कमी आहे. नक्कीच अवेअरनेस आणि तो या माध्यमातूनच आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण बऱ्याच वेळा विद्यार्थी पालक हे कन्फ्यूज असतात आणि मग करिअरची दिशा चुकण्याची भीती जास्त असते आणि त्यामुळेच असं मार्गदर्शन होणं जास्तीत जास्त गरजेचं असतं. अक्षय सर, मी तुमच्याकडे येतो की डिग्रीसोबत प्रोफेशनल कोर्सेस करू शकतो का आपण? सर्वप्रथम G24 तासचे मी आभार मानतो. सगळ्यात मोठा प्रश्न असतो आता 12वीचा निकाल लागला आहे, तर 12वीच्या विद्यार्थ्यांना असा एक प्रश्न असतो की मी आता 12वी नंतर BCom केलं पाहिजे, पण BCom सोबत मी असं काही केलं पाहिजे की त्यासोबत मला चांगला पे स्केल भेटू शकतो. तुम्ही भारतामध्ये पाहिलं की BCom पास होणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे,
पण मुलांचा प्रश्न असतो की फक्त बीकॉम करून मी जॉब करू शकतो का, माझं फ्युचर तेवढं म्हणजे तेवढं भेटू शकतं का, मला फ्युचरमध्ये एवढी इन्कम असू शकते का. तर त्याच्यासोबत तुम्ही CA, CS, CMA हे कोर्सेस करू शकतात. आता आयकॅन अकॅडमीने काय केलं आहे की कॉलेजेससोबत टायअप केलं आहे. मग तुम्ही काय करू शकता की CS सोबत तुम्ही बाकीचं बीकॉमसुद्धाही करू शकतात. म्हणजे तुम्हाला बेनिफिट काय आहे की तुमचे जे फ्रेंड असतील ते फक्त बीकॉम करून जर 8-9 हजार घेत असतील तर तुम्ही CS आणि प्लस बीकॉम ह्या जर कोर्स केला तर तुम्हाला साधारण 30 ते 40 हजारापर्यंत तुम्हाला पे स्केल भेटू शकतो स्टार्टिंग मी इनिशियली. हे मुलांना माहिती नसतं आणि मुलांचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की सर जर मला 60% किंवा 70% असतील, कारण की मी स्वतः एक 55% असणारा विद्यार्थी असून मी CS आणि MBA दोन्ही सोबत केलं आहे. म्हणजे मुलांचा प्रश्न असतो की सर मी ग्रॅज्युएशन सोबत CS करू शकतो का, तर हा माझा आन्सर असेल की नक्कीच करू शकता. कारण की डिफिकल्ट जर कोर्स असला, तुम्ही जर एक्स्ट्रा काहीतरी करणार असाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये पण एक्स्ट्रा पेमेंट दिलं जातं. मग त्यासाठी थोडी मेहनत तुम्हाला घ्यायची लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं डायरेक्शन देणं. या फील्डमध्ये असं असतं की तुम्हाला जर योग्य डायरेक्शन भेटलं तर तुम्ही हा कोर्स नक्कीच CS सोबत 12वी बीकॉमसुद्धा करू शकतात. तर हे मग तुम्हाला सांगणं इथे खूप इम्पॉर्टंट समजतो. म्हणजे नक्कीच एक्स्ट्रा काहीतरी केलं, आपण वेगळं केलं, जे शिक्षणामध्ये देखील जर केलं तर त्याचा उपयोग आपल्याला पुढच्या करिअरमध्ये देखील होऊ शकतं. सोपानजी आणि अक्षयजी आपल्याला अत्यंत महत्त्वाची अशी माहिती सांगतायत की CS आणि CS बद्दल, विशेषतः करिअर इन कॉमर्स या विषयाच्या अनुषंगाने. कारण बऱ्याच वेळा आपल्याला माहीत नसतं आणि आपण ती गोष्ट कदाचित अपुरी करू शकतो. त्यामुळे ती पूर्ण करण्यासाठी यांचं मार्गदर्शन जे आपण घेतो ते तुम्ही नक्की ऐका. खाली दिलेले नंबर्स आहेत त्यावरती देखील तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता या कार्यक्रमानंतर. सर, CS बद्दल अजून काय सविस्तर माहिती द्याल, कारण तुम्ही सर्वसाधारणपणे बॅकग्राऊंड सांगितलं, पण डिटेल काय? जनरली CS ज्या विद्यार्थ्यांना करायचं असतं की 12वी झाल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिलं रजिस्ट्रेशन करायचं असतं. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर CSCT हा एक फाउंडेशन लेवलचा एक कोर्स असतो. मग तुम्ही CSCT दिल्यानंतर तुम्ही वर्षातून 3दा ही एक्झाम देऊ शकता. आणि जनरली आयकॅन अकॅडमीने फ्री ऑफ कॉस्ट CSCTचा कोर्स अनाऊन्स केला आहे. म्हणजे आमचा मेन इंटेन्शन आहे की CSCTमध्ये सर्वात जास्त उच्च शिक्षण मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे काही विद्यार्थी असतील जे बॅकवर्ड कॅटेगरीमधून येतात, ज्यांच्याकडे पैसे नसतात, त्यांना CS सारखा कोर्स करायचा असतो, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण मोफत यूट्यूबवर लाईव्ह क्लासेस देतो फाउंडेशनचे. जसंही तुम्ही 1 वर्षामध्ये 3 एक्झाम देऊ शकता. CSCTचे रजिस्ट्रेशन तुम्ही जनरली मे महिन्यामध्ये, जुलैमध्ये आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये करू शकतात. याची फीस साधारण 1,500 ते 2,000 पर्यंत असते. त्यानंतर तुम्ही जेव्हा CSCT पास करता त्यानंतर तुमचा दुसरा एक ऑप्शन असतो एक्झिक्युटिव्ह लेवल, त्याला सेकंड इयरसुद्धा म्हणतात. एक्झिक्युटिव्हमध्ये जनरली तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो आणि CSCTमध्ये फाउंडेशनमध्ये तुमचा ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो. तुम्ही या 2 स्टेप केल्यानंतर तो जो लास्ट स्टेप असते ती असते फायनल स्टेप, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 मॉड्यूल असतात. त्यामध्ये टोटल तुम्हाला 8 ते 9 सब्जेक्ट असतात. मग तुम्ही एकदा CS पास झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाची इंटर्नशिप करावी लागते. आणि इंटर्नशिपचा हा बेनिफिट असतो की तुम्हाला ही पेड इंटर्नशिप असते. म्हणजे साधारण तुम्ही जर पाहिलं रिलायन्स कंपनी असेल, L&T असेल, या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपला कमीत कमी 8 ते 10 हजार रुपये देतात. म्हणजे तुम्हाला शिकायला सुद्धा भेटतं आणि प्लस तुम्हाला इंटर्नशिपमध्ये पेड इंटर्नशिप पण दिली जाते. हे एक दोन्ही बेनिफिट तुमच्याकडे असतात. आणि जशी तुमची इंटर्नशिप कंप्लीट झाल्यानंतर तुमच्याकडे सगळ्यात मेन ऑप्शन असतो की तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकता, पब्लिक सेक्टरमध्ये जाऊ शकता किंवा गव्हर्नमेंट सेक्टर सुद्धा जाऊ शकतात. हा तुमच्याकडे एक बेसिक ऑप्शन असू शकतो. तर साधारण जर खर्च पाहिला CSचा जर तुम्हाला करायचा राहिला तर साधारण 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत हा CSचा संपूर्ण खर्च जातो. स्टार्टिंग CSET पासून ते CS फायनलपर्यंत. हा जनरली टोटल 3 वर्ष तुम्हाला शिकायचे असतात आणि साधारण 2 वर्ष तुम्हाला इंटर्नशिपचा हा कार्यक्रम असतो. लँग्वेज ही इंग्लिशच असते? लँग्वेज ही इंग्लिश आणि हिंदी दोन्हीमध्ये तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जर इंग्लिश अशी खूप जास्त असणं नेसेसिटी नाही आहे. म्हणजे काही मुलं महाराष्ट्रातून मराठी बॅकग्राऊंडमधून असतात, त्यांना सगळ्यात मोठा प्रश्न असतो की मी मराठी बॅकग्राऊंडचा आहे, मला 55% किंवा 60% आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा हा प्रश्न आयकॅन अकॅडमीने सॉल्व्ह केला आहे. आयकॅन अकॅडमी काय करते की या मुलांची रायटिंग प्रॅक्टिस घेतात. म्हणजे आमच्याकडे जर तुम्ही पाहिलं कमीत कमी 100 ते 200 पेपर आम्ही एक सब्जेक्टच्या मुलांकडून लिहून घेतो. त्याच्यामुळे त्यांची इंग्लिश इम्प्रूव्ह होते. असं नाही की फक्त मराठी बॅकग्राऊंडमधूनच हा माणूस करू शकतो की नाही करू शकत. हा सगळ्यात मोठा मेन त्यांच्यामध्ये असतो की मी नाही करू शकत. यामध्ये इंग्लिश खूप असते. इंग्लिश असणं एवढं इम्पॉर्टंट नाही, बट तुम्ही ॲटलिस्ट बोलू शकता किंवा समजू शकता, तेवढंच महत्त्वाचं असतं याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात कम्युनिकेशनसाठी इंग्रजी ही माध्यम दिलेलंच आहे, त्यासोबत हिंदी देखील माध्यम दिलेलं आहे. पण इंग्रजीमुळे बाऊ करून CSला जायचंच नाही, असं काही करू नका, असं अक्षय सरांचं म्हणणं आहे. सोपान सर, मी तुमच्याकडे येतो. CA विषयी काय अधिक माहिती द्या. सर, CA कोर्स तसं सर्वांना माहीतच आहे की इन्कम टॅक्स भारतात जवळपास 5 ते 6% लोक इन्कम टॅक्स भरतात. पण इन्कम टॅक्सबद्दल माहिती सर्वांनाच आहे. GST असो, इन्कम टॅक्स असो. तर बेसिकली जिथे जिथे इन्कम टॅक्स आणि GST वगैरे येतं तिथे CAचं काम असतं. आणि CS बेसिकली जिथे लॉ येतं, कायदा येतो, त्या कायद्यासाठी कंपनी सेक्रेटरी हा कोर्स आहे. CA, CS आणि CMA हे तिन्ही कोर्सेस असे आहेत की ज्याच्यात 3 लेवल्स आहेत. फर्स्ट लेवल, सेकंड लेवल आणि थर्ड लेवल. पहिली लेवल एंट्री लेवल, तिला फाउंडेशन लेवल म्हणतो. सेकंड लेवल
इंटरमिडिएट लेवल आणि थर्ड लेवल जी आहे ती फायनल लेवल आहे. ह्या तिन्ही लेवलबरोबर तिन्ही कोर्सेसमध्ये कमी जास्त प्रमाणात आर्टिकलशिप म्हणजे ट्रेनिंग असते. CS च्या कोर्समध्ये जसं अक्षय सरांनी सांगितलं 2 वर्षाची ट्रेनिंग आहे आणि CA च्या कोर्समध्ये 3 वर्षाची ट्रेनिंग आहे. आणि ही ट्रेनिंग घेताना मुलांना त्याच्याबरोबर पगारही स्टायपेंड ज्याला आपण म्हणतो तीही मिळते. तर जर मुलांनी 12वी नंतर हा कोर्स सुरू केला तर त्यांचं ग्रॅज्युएशनपर्यंत म्हणजे FY SY TY असे BCom चालू असतानाच हे कोर्सेस 3 ते 4 वर्षात पूर्ण होतात. म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर 3-4 वर्ष देणं शक्य नसतं. जबाबदारी असते प्रत्येकावर, आर्थिक जबाबदारी असते, तर त्यामुळे पुढे 3-4 वर्ष शिक्षण करणं शक्य नसतं. तर त्यामुळे आम्ही हे मुलांना हेच मार्गदर्शन देतो की 12वी नंतर जर हे कोर्सेस तुम्ही केलं तर ग्रॅज्युएशनबरोबर हे तुमचे कोर्सेस कंप्लीट होतील. ग्रॅज्युएशन जसं संपलं तर घरच्यांवरती आर्थिकदृष्ट्या तुम्हाला डिपेंडंट राहण्याची गरज नाही आहे. पण तुम्ही जसं म्हणताय की 12वी नंतर हा कोर्स केला तर याचा एक असाही फायदा होऊ शकतो का की आपल्याला CA जमतंय की नाही याचा पण अंदाज येऊ शकतो? बिलकुल सर. जनरली म्हणजे हा एक प्रश्न असतो पालकांचा की CA आणि CS ह्यापैकी कोणता कोर्स आम्ही निवडला पाहिजे, कारण की दोन्ही कोर्सेससाठी इक्वल मागणी आहे. पगार पण ऑलमोस्ट सॅलरी जी म्हणतो आपण ती पण ऑलमोस्ट सेम आहे, स्कोप पण ऑलमोस्ट सेम आहे. तर जनरली ज्यांना थिअरी विषयांची आवड आहे, कायद्याची आवड आहे, त्यांनी जनरली कंपनी सेक्रेटरी हा कोर्स परस्यू करायचा. आणि ज्यांना आकडेमोड मॅथमॅटिक्स गणित ज्याला आपण म्हणतो ते गणित ज्यांचं चांगलं आहे त्यांनी CA च्या कोर्सकडे वळायचं असतं. तर जनरली गणिताची आवड असणारी मुलांची संख्या कमी आहे. तर CS हा कोर्स फार कमी जणांना माहीत आहे. तर गणित न आवडल्यामुळे जनरली मुलं बँकिंग किंवा MPSC ह्या मार्गाकडे वळतात. पण त्यांना MPSCला हा एक सबस्टिट्यूट, कंपनी सेक्रेटरी हा कोर्स हा एक छान सबस्टिट्यूट म्हणून ॲक्ट करेल. नक्कीच. अक्षय सर, गव्हर्नमेंट जॉब कितपत मिळू शकतात आणि कुठल्या पद्धतीचे असू शकतात? जनरली कोणी जे मुलं असतात ज्यांना फोकस असतो की सर 12वी नंतरपासूनच ते UPSC किंवा MPSCची प्रिपरेशन करतात. पण माझ्या मते तुम्हाला एक सांगायचं असतं की कोणतीही गव्हर्नमेंटची प्रिपरेशन करताना तुमच्याकडे एक बॅकअप प्लॅन असला पाहिजे. जसं तुम्ही 12वी नंतर समजा CA किंवा CS तुम्ही केलं असेल तर जनरली मी जर CS केलंच होतं तर मला एक अनुभव सांगतो की CS झाल्यानंतर जनरली सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया SEBI, जिथं शेअर मार्केटचं खूप मोठं स्टॉक एक्सचेंज किंवा याच्या खूप शेअर्स लिस्ट केले जातात, तर ही जी प्रोसेस असते याच्यामध्ये कंपनी सेक्रेटरीचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो. तर तुम्ही SEBIच्या अंडरसुद्धा जॉब करू शकता. सेकंड असतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासुद्धा त्याच्यामध्ये CSला अपॉइंट करतं. तिसरी जी कंपनी आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. पूर्ण भारतामध्ये जे रेशन कार्डवर गहू तांदूळ जे डिस्ट्रीब्यूट केलं जातं, PDS सिस्टीम त्याला म्हणतात, त्याच्यात सुद्धा SEBI ग्रेड ऑफिसर किंवा FCI ग्रेड ऑफिसर म्हणून कंपनी सेक्रेटरी अपॉइंट केलं जातं. याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा काय की जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाममध्ये जाता तर तुम्हाला BCom, इंजिनियर किंवा MBA हे स्टुडंट एका कॅटेगरीमध्ये जातात आणि CA, CS, CMA एक स्पेशल कॅटेगरी दिली गेली ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त तिथे CA, CS, CMA जाऊ शकतो, बाकी कोणी विद्यार्थी तिथे अप्लाय करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला हा सगळ्यात मोठा बेनिफिट भेटतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर UPSC करायची असेल तर UPSCचा सक्सेस रेटो जर तुम्ही पाहिला असेल तर तो खूप कमी आहे त्याचा सक्सेस रेशो, म्हणजे 0.01 सुद्धा असू शकतो. मग याच्या मागे जर मुलांना बॅकअप ऑप्शन पाहिजे तर ते सुद्धा CA किंवा CS करून त्या फील्डमध्ये जाऊ शकतात. कारण की UPSCच्या अंडर जसं माझं जर लॉ माझा चांगला विषय आहे तर UPSCच्या अंडर ऑप्शनल सब्जेक्ट 500 मार्काचा हा लॉ सब्जेक्ट आहे. किंवा माझा CA जर अकाउंट असेल तर 500 मार्काचा अकाउंट सब्जेक्ट UPSCमध्ये सुद्धा आहे. म्हणजे असे विद्यार्थी CA, CS करून सुद्धा UPSC करू शकतात. आणि इन केस जर सिलेक्शन नाही झालं तर तुमच्याकडे बॅकअप ऑप्शन म्हणून हा असू शकतो आणि तुम्ही कुठेही जॉब करू शकता भारतामध्ये. हे सगळ्यात मोठं बेनिफिट त्याच्यामध्ये असतं. सोपन सर, का सांगू शकाल, म्हणजे मूळ आता तुम्ही सांगतातच आहात कारण, पण CA आणि CS हे महत्त्वाचं कसं आहे? सर आता जसं आपण बघतोय की मागच्या 4 ते 5 वर्षात खूप साऱ्या कंपनीज ज्या आहेत त्या IPOs घेऊन येत आहेत, लिस्ट होत आहेत. आणि नंबर ऑफ कंपनी फॉर्मेशन जर आपण 3-4 वर्ष किंवा 4-5 वर्ष आधीचा जर आपण इतिहास बघितला तर 4-5 वर्ष आधी भारतात 10 लाखापेक्षा 10 ते 12 लाखापर्यंत कंपनीज होत्या. मागच्या 5 वर्षात त्यांची संख्या 22 लाख झालेली आहे. आणि प्रत्येक कंपनीला वेगवेगळे कायदे ॲप्लिकेबल आहेत. आणि मग ह्या कायद्यांचं कंप्लायन्स करण्यासाठी प्रामुख्याने कोणते प्रोफेशनल्स अवेलेबल आहेत किंवा कोणते असे तज्ज्ञ लोक आहेत जी ह्या कंपन्यांना हे सर्व एवढं मोठं साम्राज्य विकसित करण्यासाठी मदत करतात. तर त्या तज्ज्ञांमध्ये जर आपण पकडलं, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची जी टीम असते त्यांना गाईड करणारं, त्यांना डायरेक्ट करणारे हे जे प्रोफेशनल्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स म्हणा, कंपनी सेक्रेटरीज म्हणा, CMA म्हणा, हे सर्वप्रथम येतात. तर त्यामुळे येणाऱ्या काळात जर आपण जसं आपण सर्वच भारताचा पुढचा 5-10 वर्षाचा जर कालावधी बघितला तर पुढच्या 10 वर्षात भारत जगातली सर्वात मोठी इकॉनॉमी बनणार आहे. आणि ह्या मोठ्या
मोठ्या इकॉनॉमीमध्ये नंबर ऑफ कंपनीज वाढणार आहेत. तर नंबर ऑफ कंपनीज वाढल्या तर ऑटोमॅटिकली ह्याच्यासाठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज ऑलरेडी आहेत. आता असं आहे की आपल्याला जॉबसाठी ॲप्लिकेशन करावं लागत नाही. इनफॅक्ट कंपनीज तुमच्याकडे जॉबसाठी येतात. तर ही मुलं अजिबात अनएम्प्लॉईड राहत नाहीत. ह्यांना 12 महिने एम्प्लॉयमेंट असतं. रिसेशन जरी आलं मार्केटमध्ये तरी एखादा सॉफ्टवेअर प्रोफेशनल आपण म्हणू त्याला बेंचवरती टाकतात, पण ह्या प्रोफेशनल्सला बेंचवर टाकलेल्याची एकही घटना पूर्ण भारताभरात कधी घडलेली नाही आहे. तर हा रिसेशन प्रूफ कोर्सेस आहेत CA, CS, CMA आणि ह्याच्यात स्कोप खूप छान आहे. आणि ह्यांचं जे रेम्युनरेशन किंवा पगार म्हटलं आपण, मिनिमम पगार त्यांना 5 लाख ते 10 लाखापासून सुरू होतो आणि मॅक्सिमम पगार जर आपण वेगवेगळ्या लिस्टेड कंपनीजच्या कंपनी सेक्रेटरीजचे पगार ॲन्युअल रिपोर्ट काढले गुगलवरनं तर त्यांचे 5 कोटी 10 कोटी 15 कोटीपर्यंत पण त्यांचे पगार आहेत. तर त्यामुळे इथे मॅक्सिमम पगारावरती कधी काही लिमिट नाही आहे. मिनिमम पगार, जॉब गॅरंटी हे सर्व असल्यामुळे हे गव्हर्नमेंट जॉबच्या इक्वलंट किंवा गव्हर्नमेंट जॉबपेक्षा अतिउत्तम क्वालिफिकेशन्स आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाला जसं रिसेशन प्रूफ हे शिक्षण आहे, हे करिअर आहे. करेक्ट. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपण बघितलं की लसीचं कसं महत्त्व असतं हे कोरोनाने शिकवून दिलं. तशा पद्धतीने तुम्ही यावरती सांगितलं. सर, मगाशी मी बघत होतो, म्हणजे तुमची जेव्हा मला माहिती कळली तेव्हा गुगलवरती सर्च करत असताना की बेस्ट क्लासेस फॉर CS म्हटलं की तुमचंही एक महत्त्वाचं नाव असं येतं सर्वप्रथम. त्याचं मागचं कारण काय आहे? सर, खूप छान प्रश्न विचारलात. सर, ॲक्च्युली आम्ही मागच्या 14 वर्षांपासून, जसं तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की आम्ही ICAN अकॅडमी जी आहे मागच्या 14 वर्षांपासून महाराष्ट्रात कार्यरत आहे. आमच्याकडे जी मुलं शिकायला येतात ती जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, महाराष्ट्रापासून वेस्ट बेंगॉलपर्यंत, इनफॅक्ट नेपाळ, भूटान इकडची विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. आणि ह्याच्या मागचं कारण म्हणजे एवढा विश्वास लोकांनी आमच्यावरती ठेवण्यामागचं कारण की मुलांना जी बेसिक गरज असते, मुलांना एक क्वालिटी एज्युकेशन पाहिजे असतं, ते पण कमी किमतीत, अफोर्डेबल प्राइजेसमध्ये. बेसिकली बाकी जर कोर्सेस बघितले तर ते परसिव्ह करण्यासाठी किमान 5 लाख ते 10 लाख खर्च येतो. हे कोर्सेसच्या 3 वर्षाचा हा बेसिकली कोर्स आहे. 3 वर्षाचे मिळून 1 ते 1.5 लाखापर्यंत हे कोर्सेस आम्ही मुलांना प्रोव्हाइड करतो. तर फार कमी दरात हे कोर्सेस प्रोव्हाइड केले जातात. सेकंड थिंग, आमच्याकडचा जो रिझल्ट आहे, रिझल्ट खूप छान लागतो. 50हून अधिक विद्यार्थी आमच्याकडे ऑल इंडिया रँकर्स आलेले आहेत आणि जे विद्यार्थी येतात त्यापैकी किमान 50 ते 60% विद्यार्थी पासच होतात. हे दुसरं कारण. तिसरं कारण, आमच्याकडे बाहेरनं, महाराष्ट्राच्या बाहेरनं म्हणजे देशभरातनं, विदेशातनं येणाऱ्या मुलांची संख्या जास्त असल्यामुळे हॉस्टेल फॅसिलिटी आम्ही खूप, राहण्याची व्यवस्था, वसतिगृह आम्ही खूप छान प्रोव्हाइड करतो. खाण्याची व्यवस्था आम्ही मुलांना प्रोव्हाइड करतो. लायब्ररी फॅसिलिटी आहेत. तर ह्या सर्व कारणांमुळं पालकांचा आमच्यावरचा विश्वास वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे. अक्षय सर, ही इन्स्टिट्यूट आहे कुठे? ही इन्स्टिट्यूट जर तुम्ही पाहिलं तर पुण्याच्या मेन प्राईम लोकेशनमध्ये आहे. सिंहगड रोडला आनंदनगरमध्ये आहे, जिथे तुम्हाला सगळ्यांनी जसं सांगितलं तिथे मेस फॅसिलिटीज किंवा हॉस्टेल फॅसिलिटीज खूप कमी दरात भेटतात. तर तुम्ही पुण्यामध्ये जर तुम्ही गेलात, सिंहगड रोडला जो मेन चौक आहे आनंदनगर, तिथे तुम्हाला हे क्लासेस तुम्हाला दिसतील. ICAN अकॅडमी म्हणून तुम्हाला तिथे प्रचलित अकॅडमी आहे. आणि हे ऑनलाईन पण करता येऊ शकतं का? हे कोर्सेस सर ॲक्च्युली आता पुण्यात येऊन बऱ्याचशा जणांना कोर्स करणं शक्य नाही होत, कारण की राहण्याचा आणि खाण्याचा खर्च नाही. कमी जरी आम्ही किती कमी दरात प्रोव्हाइड करायचा म्हटलं तरी असा एक वर्ग आपल्या भारत देशात आहे ज्यांना 1 लाख पण खूप जास्त खर्च वाटतो, 1-1.5 लाख. तर मग त्यांच्यासाठी आम्ही हा खर्च 50,000पर्यंत पण आणून ठेवला आहे. आम्ही ऑनलाईन लेक्चरची सुविधा प्रोव्हाइड केली आहे. आम्ही स्वतःचे सॉफ्टवेअर्स डेव्हलप केले आहेत. ज्या मुलांना आमच्यापर्यंत येणं शक्य नाही आहे त्या विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आमचे जे ऑनलाईन लेक्चर्स आहेत ते ऑनलाईन लेक्चर्स आम्ही पूर्ण भारतभरात प्रोव्हाइड करतो. पुस्तकं मुलांना कुरिअरच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जातात. आणि जसं तुम्ही क्रिकेट मॅच लाईव्ह बघता तुमच्या घरी बसल्या बसल्या, घरचा नाश्त्याचा आनंद घेता घेता तुम्हाला जसं क्रिकेट मॅच बघायला आवडते तसे घर बसल्या बसल्या तुम्ही आमचे लेक्चर्स बघू शकतात. त्या लेक्चर्सवरती इतर क्लासेसमध्ये आणि आमच्यामध्ये फरक असा आहे की बाकी क्लासेसनी नंबर ऑफ व्ह्यूज म्हणजे किती वेळा तुम्ही एक लेक्चर बघू शकता ह्याच्यावरती रिस्ट्रिक्शन टाकून ठेवलेलं असतं. आमच्याकडे तसं नाही आहे. तुम्ही एक लेक्चर किती अनेक वेळा पण बघू शकता. तर त्यामुळे मुलांचं प्रेम आम्हाला मिळत राहतं आणि हे लेक्चर्स तुम्ही घर बसल्या बसल्या पण बघू शकता. त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की हे लेक्चर्स आम्हाला सर आमच्याकडे लॅपटॉप नसेल तर मग आम्ही हे लेक्चर कसं बघणार. तर मोबाईल तर सर्वांकडेच आहे आजच्या युगात. तर तुम्ही मोबाईलवरती पण ते लेक्चर्स बघू शकता, लॅपटॉपवरती पण बघू शकता. आणि पुस्तकं आम्ही सॉफ्ट फॉर्ममध्ये पण प्रोव्हाइड करतो आणि कुरिअरच्या माध्यमातून तुमच्या घरी हार्ड फॉर्ममध्ये पण आम्ही पुस्तकं प्रोव्हाइड करतो.
नक्कीच खरं तर वेळेच्या अभावी आपल्याला इथे थांबावं लागतं, कारण मुळात CA आणि CS वरतीच एवढं बोलण्यासारखं आहे, करिअर इन कॉमर्स या विषयावर देखील बोलण्यासारखं आहे. पण मूळ जे आहे या विषयाचं ते तुम्ही आज छानपणे मार्गदर्शन केलं. विशेषतः ज्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना ज्या नेहमी शंका पडतात त्या तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न केलात, त्याबद्दल आपले आभार. झी 24 तासचे आभार आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल. धन्यवाद. तर आपण ऐकलं आयकॅन अकॅडमीचे सोपान सर आणि अक्षय सर यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं आहे. अर्थात वेळेच्या अभावी ते आपण ते थांबवत आहोत, पण ह्याविषयी अतिरिक्त माहिती हवी असेल किंवा तुम्हाला त्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर किंवा संपर्क वेबसाईटवरती देखील तुम्ही त्यांना संपर्क साधा, जेणेकरून तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती मिळेल आणि योग्य तो निर्णय घ्यायला मदत होईल. तुर्तास हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली. आता इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे